श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 31 अमरजा संगम अष्टतीर्थ महिमा। दिवाळीच्या आश्विन वद्य चतुर्थीचा दिवस होता। श्री गुरूंनी मठातील सर्व शिष्यांना सांगितले की आज त्रिस्थळीचे स्नान करावे, काशी, गया व प्रयाग स्थान। तेव्हा मठातील शिष्य म्हणाले, चला आपण यात्रेची तयारी करू, आपल्या कुटुंबालाही या यात्रेला नेऊ। हे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, आपल्या गावाजवळच तीर्थे आहेत, चला मीच तुम्हाला दाखवतो, तयारी करण्याची काही आवश्यकता नाही। असे म्हणून श्रीगुरू आपल्या शिष्यांना घेऊन अमरजा संगमावर गेले व तेथे साऱ्यांनी स्नान केले। श्रीगुरू आपल्या शिष्यांना म्हणाले, ह्या संगमाचा महिमा अपरंपार आहे। या षटकुल तीर्थात स्नान केल्यास प्रयाग स्नान केल्याचे पुण्य मिळते। विशेष म्हणजे भीमा नदी उत्तरेला वाहते आणि इकडे अमरजा संगम आहे। ह्या नद्या गंगा यमुनाप्रमाणेच आहेत। ह्या भीमा नदीत स्नान केल्यास काशी नदीत स्नान केल्यास जे पुण्य मिळते त्याच्या 100 पटीने पुण्य मिळते। आणखीही 8 तीर्थस्थाने आहेत। अमरजा संगम नाव कसे पडले हे शिष्यांना सांगताना श्रीगुरू म्हणाले, जालंधर हा राक्षस होता, त्याने साऱ्या देवांना पळवून लावले व इंद्रपूर जिंकले, म्हणजे जवळजवळ पृथ्वीच म्हणाना। पुढे देव व दानव यांच्यात तुंबळ युद्ध झाले। ह्या युद्धातही देवांचा पराभव झाला। ही गोष्ट इंद्राने शंकराला सांगितली। इंद्र काकुळतीला येऊन शंकराला म्हणाला, हे कौपूर गौरा, ह्या राक्षसांची शक्ती दिवसेंदिवस वाढत आहे, जे अतिशय प्रबळ होत चालले आहेत। हे नीळकंठा, ह्या राक्षसांचे निवारण लवकरात लवकर करा। देवांनी अनेक राक्षस ठार मारले तेव्हा रणभूमीवर रक्ताचा सडा पडला। त्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून दुसरे राक्षस निर्माण झाले, त्यामुळे त्यांची संख्या वाढतच गेली। स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक या ठिकाणी दैत्यच दैत्य झाले। देवांचे बहुतेक सैन्य मारले गेले। इंद्राचे हे बोलणे ऐकून शंकर अतिशय कोपला। त्याने राक्षसांचा संहार करण्यासाठी रौद्र रूप धारण केले। हे शंकरा, रणांगणावर देवांची जी प्रेते पडली आहेत त्यांना जिवंत करण्यासाठी काहीतरी उपाययोजना आपण करावी असे मला वाटते। इंद्राची ही विनंती ऐकून शंकराला खूपच आनंद झाला। त्याने इंद्राच्या हातात एक पाण्याने भरलेली घागर दिली व अमृत वचन उच्चारून त्या पाण्याचे संजीवनीत रूपांतर केले। ते पाणी घेऊन इंद्र रणांगणावर गेला व देवांच्या कलेवरांवर ते पाणी शिंपडले। त्याबरोबर सारे मृतदेव जिवंत झाले। त्या घागरीत किंचित पाणी उरले होते। ते घेऊन इंद्र आकाशातून जात असताना ते पाणी भूमीवर पडले व त्याचे प्रवाहात रूपांतर झाले। अशी ही संजीवनी नदी भूमीवर प्रकट झाली, म्हणून या नदीचे नाव अमरजा असे ठेवण्यात आले। या नदीचा महिमा इतका थोर आहे, येथे स्नान केल्याने काळही पुढे येण्यास भीतो, मग अपमृत्यू तरी कसा घडेल। या नदीतील स्नानाने मानव शतायुषी होतो, ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते। अशी ही अमृत नदी अमरजा हिचा पुढे भीमा नदीशी संगम होतो। या संगमाला त्रिवेणी संगमाचे पावित्र्य प्राप्त आहे। त्यालाच प्रयाग तीर्थक्षेत्राचे महत्त्व मिळाले। कार्तिकात व माघात भक्तिभावनेने स्नान केल्यास इहसौख्य व मोक्षही मिळतो। सूर्य-चंद्र ग्रहणाच्या दिवशी एकादशी व अमावस्ये स्नान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते। पर्वकाळाचे दिवस मिळाले नाहीत तर केव्हाही स्नान करावे, त्यामुळे सुद्धा पाप नष्ट होते। श्री गुरु पुढे म्हणाले, असा हा संगमाचा महिमा आहे। पुढे आणखीन एक विशेष तीर्थ आहे, ह्याला मनोहर तीर्थ म्हणतात। इथे स्नानाने इच्छित कामना पूर्ण होते। तेथे एक अश्वत्थ वृक्ष आहे, तो म्हणजे कल्पवृक्षच। ह्या मनोहर तीर्थाजवळ अश्वत्थ वृक्ष असल्यामुळे आम्हाला ह्याच्या जवळच राहावयास आवडते, म्हणून आम्ही सदैव तेथेच वस्ती करून राहतो। कल्पवृक्षाची पूजा करून नंतर संगमावर जावे व तेथेही भक्तिपूर्वक पूजा करावी। ज्याप्रमाणे श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन वास करून असतो, तसेच ह्या संगमावर रुद्र वास करून असतो, म्हणून पूजेनंतर संगमावर भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावयास विसरू नये। श्री गुरु पुढे शिष्यांना म्हणाले, संगमावरून नंदिकेश्वराला दर्शनाला जावे, त्यानंतर चंडीस्थानी जाऊन नमस्कार करावा, पुन्हा सोमसूत्राजवळ जावे। अशा रीतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते। मग नंदीपाशी येऊन शंकराचे दर्शन घ्यावे। अशा प्रकारे पूजा केल्यास सर्व समृद्धी, पुत्रपौत्र, लक्ष्मीचा घरी वास राहतो। त्याच्या पुढे काशी क्षेत्र लागते। तेथून अर्धकोसावर नागेशी नावाचे गाव आहे। तेथील कथा नसून सत्य घटना आहे।
तेथे एक ब्राह्मण राहत होता. तो भारद्वाज गोत्रातील होता. तो विरक्त असून शंकर भक्त होता. शंकराचे दर्शन, व्रत व अनुष्ठान ह्यात त्याचे जीवन व्यतीत होत होते. तो देहभान विसरून शंकराची भक्ती करीत असल्यामुळे तो सदोदित आनंदी वृत्तीत राही. लोक त्याची वेडा म्हणून संभावना करीत होते. लोकांच्या उपहासाकडे तो मुळीच लक्ष देत नसे. त्या ब्राह्मणाला 2 भाऊ होते, एक ईश्वर तर दुसरा पांडुरंगेश्वर. त्या भावांनी त्याला वाळीत टाकले होते. एकदा ते दोघे भाऊ काशीला जाण्यास निघाले. या भावालाही ते येण्याचा आग्रह करू लागले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तुम्ही काशीला जाऊ नका, कारण हा विश्वेश्वर माझ्याजवळ आहे. तुम्हाला त्याचे दर्शन मी घडवीन. हे ऐकून सर्वांना आश्चर्यच वाटले. तेव्हा बंधू म्हणाले, आम्हाला येथेच विश्वेश्वर दाखव. हे ऐकून तो ब्राह्मण नदीवर स्नानास गेला. स्नानानंतर तो ध्यानस्थ बसला. शंकर त्याला प्रसन्न झाला. तेव्हा शंकराच्या चरणावर मस्तक ठेवून ब्राह्मण म्हणाला, आम्हाला येथेच सदोदित काशी विश्वेश्वराचे दर्शन हवे आहे. भोळा शंकर प्रसन्न झाला. काशीत मणिकर्णिका कुंड आहे. तसेच कुंड तेथे प्रकट झाले. विश्वेश्वराची मूर्ती त्या कुंडातून निघाली. त्याच्या उत्तरेकडून एक नदी प्रकट झाली व भागीरथीप्रमाणे कुंडातून पाणी येऊ लागले. ज्या खुणा काशीत आहेत तशाच खुणा येथे लोकांना दिसल्या. अशी कथा सांगून श्रीगुरु भक्तांना म्हणाले, अशा तऱ्हेने काशी तीर्थ येथे प्रकट झाले. ही प्रत्यक्ष वाराणसी आहे. याबद्दल मनात शंका बाळगू नका. हे ऐकल्यावर सर्व ब्राह्मण स्नान करण्यास निघून गेले. त्यानंतर श्रीगुरूंनी आपली बहीण रत्नाबाई, जी तेथे आली होती, तिला बोलावले व ते तिला म्हणाले, तू पूर्वजन्मी आमचे दर्शन घेण्यासाठी आमच्यापाशी आलीस, परंतु तुझे पाप अतिशय मोठे आहे. त्याची आठवण तुला आहे का? तेव्हा रत्नाबाई म्हणाली, महाराज, मी एक अज्ञानी स्त्री आहे. गेल्या जन्मी माझ्या हातून काय पातक घडले हे मला कसे आठवणार? तुम्ही जगदात्मा आहात, विश्वव्यापक आहात, ज्ञानज्योतिरूपी दीपक आहात. तुम्ही सारे काही जाणता, तेव्हा तुम्हीच मला सांगा. त्यावर श्रीगुरू म्हणाले, तू गेल्या जन्मी काय केलेस हे मी सांगतो. एकदा मांजर गाभण होती. त्या मांजरीने एका भांड्यात 5 पिल्लांना जन्म दिला. तू न पाहता त्या भांड्यात पाणी घालून ते भांडे अग्नीवर ठेवलेस. ती 5ही पिल्ले गरम पाण्यात होरपळून मरण पावली. नकळत का होईना तुझ्या हातून त्या लहान जीवांची हत्या झाली. त्यामुळे तुला हा कुष्ठरोग झाला. हे ऐकताच रत्नाबाई श्रीगुरूंना म्हणाली, हे स्वामी, मला क्षमा करा. सगळ्या पापांचा नाश करण्यासाठी मी वाराणसीला गेले. तेथूनच मी आता तुमच्या दर्शनासाठी येथे आले आहे. श्रीगुरू तिला पुढे म्हणाले, जरी पाप ह्या जन्मी नष्ट झाले तरी त्याचे भोग तू पुढच्या जन्मी भोगशील. रत्नाबाई श्रीगुरूंच्या पाया पडली व म्हणाली, स्वामी, मला आता जंद्रांचा उबग आला आहे. या फेऱ्यातून मला मुक्त करा. जे भोग भोगायचे असतील ते ह्या जन्मीच भोगू दे. मला पुढील जन्म नको. असे म्हणून तिने श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. तेव्हा श्रीगुरू तिला म्हणाले, आजपासून तू दररोज पापविनाशी तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान कर. त्यामुळे तू कुष्ठरोगापासून मुक्त होशील. तुझी सर्व पापे जळून नष्ट होतील. त्यानंतर थोड्या दिवसांतच रत्नाबाई कुष्ठरोगातून बरी झालेली श्रीगुरूंनी प्रत्यक्ष पाहिली. रत्नाबाईला हा तीर्थमहिमा पाहून खूप आनंद झाला. त्या पापविनाशी तीर्थाजवळ तिने लहानसा मठ बांधला व ती तेथेच राहू लागली.